नमस्कार, मी प्रवीण आहेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, 17 जूनची सर्वात मोठी खुशखबर. बघा, जून हप्ता 3,000 रुपये. जून हप्ता 3,000 रुपयांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे. जूनमध्ये तुम्हाला 3,000 रुपये येणार आहेत का, त्याविषयीची पण महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. आत्ताच आपण पाहिलं असेल, जूनमध्ये तुम्हाला 1,500 रुपये जमा झालेले आहेत, बरोबर आहे. 1,500 रुपये सर्व लाडक्या बहिणींना जमा झाले आहेत. आता जूनमध्ये तुम्हाला 3,000 येतील का, त्याची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. पुढेच पाहू शकता. बघा, खटाखट पैसे येणार, खटाखट पैसे तुमच्या खात्यामध्ये आता येणार आहेत. कशाचे पैसे येतील ते पण तुम्हाला सांगणार आहे. सोबतच बघा, महिलांना नवीन योजना. तर महिला भगिनींसाठी ज्या काही 4 ते 5 योजना आहेत, बघा 4 ते 5 योजना आहेत महिला भगिनींसाठी. सर्व ज्या काही योजना आहेत त्या महिला भगिनींसाठी आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, लाडकी बहीण योजना आहेच आहे, सोबतच अजून काही योजना आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला थेट पैसे मिळतात. थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते मिळत असतात. आता जर आपण पाहिलं तर बघा, 6,000 रुपये असतील, 4,000 रुपये असतील, 5,000 रुपये असतील, 10,000 रुपये असतील, 1,00,000 रुपये असतील, अशा पद्धतीच्या तुम्हाला ज्या काही पैसे त्या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. आता या ज्या काही योजना आहेत त्या तुम्हाला माहिती नाहीत, पण त्या योजना तुम्हाला कशा मिळतील, तुम्हाला त्याचा लाभ कसा घेता येईल, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका. बरं, सर्वांनी एक लाईक करून टाका पटापट व्हिडिओला, आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि अतिशय महत्त्वाची माहिती सर्वांना समजणार आहे. थोडक्यात काय तर आज रोजी आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही अतिशय गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. फक्त व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे. बघा, सगळं काही तुम्हाला समजून सांगतो आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत सर्वांनी पाहायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं काही जे ते समजून जाणार आहे. ठीक आहे, तर आता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि जी काही महत्त्वाची माहिती ती लगेच आपण ह्या ठिकाणी समजून घेऊया. तर बघा, संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो. बघा, नवीन अपडेट आहे. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडकी बहीण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. बघा, सर्वात महत्त्वाची, सर्वात लोकप्रिय योजना आहे. बघा, शिंदे सरकारने सुरू केलेली लोकप्रिय योजना आहे. या योजनेमध्ये तुम्हाला असं एकही गाव किंवा एकही तालुका, जिल्हा भेटणार नाही ज्यामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणी पाहायला मिळणार नाही आहेत. लाडकी बहीण योजना एवढी लोकप्रिय आहे, एवढी चर्चेत असणार आहे की तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात गेलात, महाराष्ट्राच्या कुठल्याही कान्याकोपऱ्यात गेलात तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या महिला भगिनी लाभार्थी पाहायला मिळतील. एवढ्या जोरदार पद्धतीने महत्त्वाची योजना जी ती राबवण्यात आलेली आहे. आता या योजनेची सुरुवात बघा गेल्या वर्षी झालेली आहे. जुलै 2024 पासून या योजनेअंतर्गत प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना लाभ दिला जातो. जुलै 2024 पासून या अंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. बघा, दर महिन्याला 1,500 रुपये तुम्हाला दिले जात आहेत. जुलै 2024 ते मे 2025 या कालावधीमधील एकूण 11 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं, 2024 जुलै 2024 ते मे 2025 या कालावधीमध्ये 11 हप्ते तुम्हाला जमा करण्यात आले आहेत. बघा, 11 हप्ते 1,500 रुपयांप्रमाणे जर 11 हप्त्यांचे आपण केले तर 16,500 रुपये होतात. 16,500 रुपये तुम्हाला सर्वांना जमा करण्यात आलेले आहेत. आता या योजनेचा 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्या सुरुवातीला वर्ग करण्यात आला आहे. बघा, जर आपण पाहिलं तर या योजनेचा जो 11वा हप्ता आहे म्हणजेच मे महिन्याचा हप्ता हा जून महिन्याच्याच सुरुवातीला तुम्हाला वर्ग करण्यात आला आहे. बघा, 5 जूनला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती, बरोबर आहे. सर्वांना पैसे जमा झाले आहेत. मेचा हप्ता सर्वांना आला आहे का? लाडक्या बहिणींनो, पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं, तुम्हा सर्वांना हा हप्ता जमा झाला आहे का? आता यामुळे जून महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार आणि जून महिन्यात जमा होणार की जुलै महिना उजळणार, असे देखील अनेक प्रश्न लाभार्थी महिलांकडून उपस्थित केले जात आहेत. भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे महिला भगिनी प्रश्न उपस्थित करत आहेत. नेमका हा जून महिन्याचा हप्ता जो आहे तो जूनमध्येच जमा होईल की मग त्याच्यासाठी जुलै महिना उजळणार, असे पण प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान जून महिन्याचा 12वा हप्ता हा 15 ते 20 जून दरम्यान जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. बघा, जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो तुम्हाला 15 ते 20 जून दरम्यान जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे या काळात जून महिन्याचा हप्ता जमा होतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. बघा, यामध्ये जर आपण पाहिलं तर याच काळामध्ये तुमचा जो काही जून महिन्याचा हप्ता आहे तो जमा होतो का हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. जून महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच मात्र या योजनेच्या संदर्भात मंत्री गिरीशजी महाजन यांनी मोठे भाष्य केलेले आहे. आता काय म्हणाले आहेत बघा मंत्री गिरीशजी महाजन
विभाजन जर आपण पाहिलं तर बघा, खरे तर विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीकडून लाडक्या बहिणींना 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये दिले जातील अशी घोषणा करण्यात आलेली होती. मात्र नवीन सरकार स्थापित होऊन बरेच दिवस झालेले आहेत, उलटलेले, तरी देखील 2100 रुपयांबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये पाहिजेत, पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं. तुम्हाला 2100 रुपये पाहिजेत का? ज्या ज्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत असं लिहून पाठवायचं. बघा, 2100 रुपयांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आहे. 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना, लाडक्या बहिणींना पाहिजेत, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या काय सांगतो, 2100 रुपये तुम्हाला पाहिजेत का? तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवायचं आहे, मागणी करायची सरकारकडे. ठीक आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा, ज्या काही योजना महिलांसाठी राबवल्या जातात, बघा महिलांसाठी ज्या काही योजना राबवल्या जातात सरकारकडून, त्या योजनांची माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळतो. आणि सर्वात अगोदर माहिती प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. कुठे चेक करू शकता, तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. त्यामुळे सर्वांना माझं एकच सांगणं राहील की सर्व महिलांनी, बघा सर्व महिलांनी, माता भगिनींनी, लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत पोहोचवायचा. बघा, महाराष्ट्रात सगळीकडे हा जो काही व्हिडिओ तो गेला पाहिजे, सर्व महिलांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा. ठीक आहे. तर आता लगेच आपण सुरुवात करूया. तर बघा, केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. केंद्राच्या सोबतच महाराष्ट्र सरकारनेही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनांमध्ये महिलांना आर्थिक मदत मिळते. महाराष्ट्र सरकारच्या अशाच काही योजनांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. बघा, काय म्हटलेलं आहे, आर्थिक मदत मिळते म्हणजेच काय, तर आर्थिक मदत तुम्हाला या योजनांमध्ये मिळते, पैसे मिळतात. ठीक आहे. या योजना कोणकोणत्या आहेत तुम्हाला माहिती आहे, लाडकी बहीण योजना सर्वांना माहिती आहे, पण त्या व्यतिरिक्त अजूनही काही योजना आहेत ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत मिळते. आता ती कशा पद्धतीने ते पण आपण बघूया. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. या पैशांमुळे लाडक्या बहिणींना आर्थिक मदत मिळते. यासाठी काही पात्रता निश्चित करण्यात आलेल्या आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर बघा, पुढची योजना लेक लाडकी योजना. बघा, सर्वात अगोदर माहिती मिळते प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर अशा पद्धतीची माहिती मिळते. म्हणून चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ लाईक करायचे. लेक लाडकी योजनेत मुलींना शिक्षणासाठी मदत केली जाते. लेक लाडकी योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी वयानुसार पैसे दिले जातात. या योजनेत तब्बल 1 लाखांपर्यंत मुलींना मदत दिली जाते. मुलगी जन्माला आल्यावर 5,000 रुपये, पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये, 6वीत गेल्यावर 6,000 रुपये दिले जातात. यासाठीही काही पात्रता आहेत. नंतर बघा, पुढे मातृवंदना योजना. केंद्राने मातृवंदना योजना सुरू केली आहे. या योजनेत गरोदर महिलांना 6,000 रुपये दिले जातात. पहिल्या मुलीच्या जन्मावेळी 5,000 रुपये दिले जातात, तर दुसऱ्या मुलीच्या जन्मावेळी 6,000 रुपये दिले जातात. गरोदर महिलांना पोषक आहार मिळावा या उद्देशातून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, पुढे आहे सुकन्या समृद्धी योजना. पुढची योजना आहे सुकन्या समृद्धी योजनेत सर्वाधिक परतावा मिळतो. या योजनेत 10 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलींच्या नावे अकाउंट उघडू शकतात. बघा, अकाउंट उघडलं जातं आणि त्यातील गुंतवणूक ही जास्त फायद्याची ठरते. या योजनेत सरकार सर्वाधिक व्याज देते. जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेच्या विषयी अधिकची माहिती घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, किंवा मग तुम्हाला जर माहिती मिळत असेल तर तुम्ही ती मिळवा आणि नक्कीच तुम्ही याचा लाभ जो आहे तो घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला आर्थिक फायदा जो तो होणार आहे. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.